4 ना. आणि हे नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आता दुपारचे 2 वाजतात आणि जेवण वगैरे सगळं आटोपलं आहे. क्लिनिंग सगळी झालेली आहे. भांडे घासून ठेवलेत. आई भाऊ आणि हे तिकडच्या रूममध्ये आहेत, ते आराम करतायत. शांभवी पण झोपली आणि आमच्याकडे ना कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामुळे सतत घर 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 आवाज येतोच आहे. व्हॉइस ओव्हरला सुद्धा तुम्ही बऱ्याचदा नोटीस केलं असेल, कितीतरी टेक घ्यावे लागतात. त्यामुळे चालायचं जातं इथं बांधकाम जोपर्यंत तोपर्यंत ह्या गोष्टी. आणि आता ते आराम करतात. त्या वेळाने चाललंय आमचं की बाहेर जाऊया जरासं ऊन कमी झाल्यानंतर. मग कुठे जायचंय काय ते अजून काही ठरलेलं नाहीये. बघूया कसं काय ते जमतं ते, आणि जरा वेळाने डिसाईड करू आणि मग बाहेर जाताना हा ब्लॉग कंटिन्यू करूया. काय बनवलं? लिमलेट शरबत, लिंबू शरबतलाच आमच्याकडे काय म्हणतात? लिमलेट. आराम करायचं होतं काही लिमलेट लिमलेट नाही येते, त्याने खोकला येत नाही. हा. तर आत्ता सगळ्यांच्या झोपा वगैरे झालेल्या आहेत. आराम केला सगळ्यांनी. कारण का माहिती का, रात्रीचा प्रवास आणि झोप अर्धवट, पित्त बरंच हे होतं, अंगदुखी होते. त्यातल्या जेव्हा तुमचं वय जास्त असतं तेव्हा ते पाय सुजणं किंवा दुखणं ह्या गोष्टी होतात. त्याचा नाहींना पण गुडघ्याचा त्रास आहे. त्यामुळे मग आज दिवसभर आराम केला. आत्ता 5 वाजतात सायंकाळचे आणि मी मस्तपैकी चहा बनवते. तिकडे आजोबा आजी नातीचं चाललेलं आहे, गप्पा गोष्टी, डान्स करते शांभवी, आणि मग आजी काय अशी करते आणि मग ते चाललेलं आहे त्यांचं. आणि इकडे मी मस्त चहा बनवते. आता आम्ही चहा घेऊ आणि त्यानंतर पुढे काय प्लॅन होतोय, कसं काय ठरतंय त्यानुसार पुढचा ब्लॉग असेल. सो स्टे ट्यून. काय असेल पुढे ते पाहण्यासाठी मी पण एक्सायटेड आहे, कारण की सगळं इकडे आहे यांच्यावरती. मी त्यांना म्हणते की थोडंसं बाहेर जाऊ, कारण एरवी आम्हाला पण असं होत नाही तितकं जास्त जाणं. आणि आम्ही आठवड्यातनं विकेंडला एकदा जायचं ठरवतोय आणि कधी जातोय पण, परंतु घरचे सगळे असताना पूर्ण कुटुंब जाणं एक वेगळी मजा असते. आणि ते मला असेल पण वातावरण खूप हॅपी आहे. ते महत्वाचं आहे. आणि आपण बघूया, आई भाऊंना विचारत ते कम्फर्टेबल असतील, त्यांना आराम वाटत असेल तर आपण जाऊया कुठे ते पुढे कमीत कमी रंकाळायला जाऊ. मुलांना पण थोडं तिथं गाड्या खेळायला मिळेल. आणि हे पण एवढं काही फ्री नसतात, तर आपण आहेत आहेनाच. मागचं एक 3 महिन्याचा कालावधी, 3 लिटरली नुसती धावपळ होती यांची. आणि इतकी कामं, एवढं कामाचा लोड होता की अगदी म्हणजे ते झोपतील तेवढंच काय त्या असं होतं. आणि त्यामुळे मला माझ्या शूटिंगमध्ये, एडिटिंगमध्ये सुद्धा मदत तर होणं पॉसिबलच नव्हतं. पण मला लोड हा येत होता की मुलांचं बघून माझं युट्यूबचं कंटिन्यू करायचं. पण फायनली खूप दिवसातून आज निवांत वेळ थोडासा मिळाला. मी सुद्धा खूप छान झोप घेतली एवढ्या दिवसानंतर. आणि मग फ्रेश झालोय सगळे, तर चहा घेतो आणि छान अशी सुरुवात करूया. बघूया आता काय काय असणार आहे, आता कुठे जातोय काय नाही ते. तुम्ही मात्र ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही चहा घेतो आणि भेटूया. ए शांभवी, ए शांभवी. 4 5 6 7 8 9 पोळला ये बस, चल दूध घे. आता इकडेच राहणार आहे आजी आजोबा. महिन्याचा हिशोब नाही आता.
2 दिवस. दोन दिवस मस्त यायचं गावचं. कुठे गेली जांभवी? कुठे कुठे गेली शांभवी? कुठे गेली जांभवी? दाखव. सापडतच नाही. कुठे गेली शांभवी? हा वगैरे झालाय आमचा. आता थोडस बाहेर जाऊन यावं म्हणतोय, कारण आणखी 5:30 झालेत, तर उन्हाची प्रखरता पण कमी झाली आहे आणि घरात बसून तसंही थोडस मुलं पण वैतागली आहेत आणि यांच्या दोघांच्या निमित्तानं आम्ही पण बाहेर पडू. सो चला कुठे जातोय काय नाही ते पुढे पाहाल तुम्ही. अगदी जवळ जो स्पॉट आहे तिथेच जाऊया, कारण का त्यांना पण पायदुखीचा त्रास आहे भाऊंना ते, त्यामुळे बघूया आता. चला स्टे ट्यून. चला आता देवाला सांगवत लावली, कारण थोडे लवकर लावली. तिकडे आम्ही गेल्यानंतर वेळ लागणार आणि मग परत खूप उशीर होणार. पैकी सगळे दरवाजे वगैरे लावलेत. भीती ही आहे की म्हणजे दिवसभर बाहेर जायचं ठरवलेलं, पण काय झालं माहिती का, ऊन होतं आणि त्यांचा पण थकवा खूप होता, तर आराम करायचा होता. आणि आत्ता जायचं ठरवतोय तर थोडंसं आभाळ येतंय, तर मला असं वाटतंय की पाऊस येऊ नये फक्त, नाहीतर धावपळ होणार बाळासोबत वगैरे. आणि याच्यामध्ये बाळाचे थोडेसे वस्तू घेतल्यात गरजेच्या आहेत त्या, आणि आई भाऊ गेलेत ऑलरेडी लिफ्ट पर्यंत. सो आता आम्ही निघतोच. मग जायचं? हो चला निघूया. तुमच्या आई वडील आलेत आणि ग्लो पण करायला बघा. हा तू काय कमाल. दिवसानंतर आम्ही दोघच तुम्हाला लिफ्ट मध्ये दिसत असू, कारण शांभवी स्त्री सोबत असतात बरोबर. आज कुठे आहेत माहिती का ते, आजी आजोबा स्वतः ऑलरेडी खाली गेलेत. जायचंय का कुठल्या ट्रिपला? दोघच शिमला? का? दोघच हो. नको रे बाबा, चुकल्यासारखं वाटायला मला. हा. आले खाली आई भाऊ ऑलरेडी. बाय ज्ञानदा दीदी, बाय. आम्ही बुड चाललोय, आमच्या आजी बालेत. ये चल, बघितली सगळ्यांनी, छान चालवतोस. ये चल. हो बघा, एक मुलगा तर खूपच खुश आहे आणि आबाळ आलंय जरासं, आणि अशी मस्ती पण सुरू असते आमच्या मध्ये मध्ये. ती शांभवी इकडे आजोबांजवळ उभी आहे. तर इकडे आई, मी, श्री आणि शांभवी बसलोय ऑटो मध्ये, आणि भाऊ आणि हे गाडीवरती आहेत. तर चला आता जाऊया आपण, थोडंसं येऊ फिरून, फ्रेश वाटेल थोडा वेळ. आणि श्रीला सायकल खेळायची होती आहे की नाही, आणि शांभवीला काय खेळायचं होतं? काय खेळायचं होतं? तिला तर फक्त फिरायचं होतं. मजाच आहे. आम्ही सुद्धा बरेच दिवस इकडे आलो नाही. भाऊ घेऊ का तिला, हात दुखल तुमचा. हाय शांभवी, हाय हाय. ते गाडीवर नाही का मी येत होतो, वाकून बघत होती. कसं वाटतंय? आम्ही आहे ना बरेच दिवस आम्ही चाललो, वर्षभर तरी झालं असेल, वर्ष 2 वर्ष झालं असेल. या भागात आम्ही आलो नाही. ठीक आहे, आलं तर त्या बाजूला थोडंसं खेळू द्यायचं पोरांना. आम्ही आलो त्यावेळेस आम्ही कोल्हापुरी मागे तिथं आहे ना, तिथं फोटो काढावं तर खूपच गर्दी आहे. शांभवी मात्र सगळीकडे पळायला लागली आहे नाही. म्हणून तिला ना खाली सोडल्याला पुन्हा मी उचलून घेतलं, कारण कंटिन्युअसली तिचं पळायचं चाललेलं ना. हे तिकीट काढायला गेलं आणि एवढं सुंदर वातावरण झालं इथं खरं रंकाळ्यात. आणि आज गर्दी खूप आहे, लहान मुलं सगळेच पर्यटक वगैरे असतात, त्यामुळे ना विकेंडला जरा असं जास्त गर्दी असते. तिकडे सगळी गर्दी बघू. आणि हे तिकडे तिकीट काढतात श्री, आणि हे तिकडे गेले. कसं वाटतंय इथं? आहे की नाही? बसायचं मध्ये. हा, हे घालून
ते लाईव्ह जॅकेट आहे ना, भाऊ म्हणतात ते अडकवून बसायचं. गरम गरम राहण्यासाठी आहे का? नाही नाही, जर एखादं पाण्यात पडलं तर ते बुडू देत नाही. असं आहे का? हा, तसं होत नाही, पण शक्यतो काळजी घेण्यासाठी. 4 ना. आणि हे काय सांगतोय साजीला? होय, वाट बघत बसलोय आता. तिकीट बुक केलंय. समुद्राची लाट लई मोठी असते. बस ना. चला. हळू बर का. तिकीट. हा. भाऊ आईंच्या हाताला धरा भाऊ. तुम्ही दोघे इकडे बसा. बॅलन्स करावं लागतं. शांभवी. एवढं सुंदर वातावरण, त्यामध्ये सगळेजण सोबत असताना इतके सुंदर असे गाणे लावलेले होते, परंतु ना ते व्हिडिओमध्ये मला नाही ठेवता येणार आहेत, कारण की कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो. त्यामुळे मग मी हे नॉर्मलच ठेवते. आणि शांभवी इतकं एन्जॉय करत होती ना, तिथे जे गाण्याचे बोल होते त्याच्या तालावरती ती हात हलवत होती, डोलत होती. तिच्याकडे श्रीकडे पाहून आई भाऊंच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद होता ना, तो काहीच्या काही होता. म्हणजे अगदी तो शब्दात तर वर्णन करताच येणार नाही. आणि खूप गोड क्षण आहेत हे खरं तर. असेच आठवणीमध्ये कायम राहावेत यासाठी हे साठवण्याचा माझा हा प्रयत्न. तर नवीन असल्यामुळे सुरुवातीला तर खूप छान शांतपणे तिने हे सगळं एन्जॉय केलं. नंतर जरा वेळाने तिचं सुरू झाली ती चुळबुळ, की आजीकडे आणि माझ्याकडे यायचं, थोड्या वेळाने बाबा आणि आजोबाकडे जायचं. सो इकडून तिकडे हे तिचं कंटिन्यू सुरूच होतं. तिने आमचा इथं एक राऊंड झालेला आहे. आई, कसं वाटलं तुम्हाला? पहिल्यांदा बसलाय का तुम्ही? भाऊ, कसा होता अनुभव तुमचा? छान. फर्स्ट टाइम भाऊ म्हणत होते की हे कशाला असलं घातलंय वगैरे, पण ना मस्त एकदम फ्रेश वाटलंय राऊंड. आणि सेफ्टीच्या बाबतीत लागल बाळाच्या डोक्याला. लक्ष्मीपूर पर्यंत चला. श्री बाळा, चला आई. श्री बॅलन्स बिघडते. थांब श्री, थांब ना. आजोबांच्या हाताला पकड श्री. गर्दी आहे ना, एवढा उशीर झालाय तरी आणखी राऊंड चालूच आहे. हळूहळू धरलंय मी हाताला. चला आई. सक्सेसफुल झाली आमची बोटिंग आणि आईंची भीती गेलेली आहे. आई घाबरत होते की मला कसं जमणार काय म्हणून. सो चलो. श्री बाळ तसं का रे? श्रीची मस्ती खूप चालली आहे. शांभवीतच काय तिथे सोड म्हणून बसली होती आणखी एक राऊंड. इथं एक आर्टिफिशियल ट्री आहे, कोकोनट ट्री. तिथे एक फोटो घेऊया आणि इकडे एक फोटो पॉइंट आहे, तिथे घेऊया एक आठवण म्हणून. शूटिंग झाली आहे आणि आता थोडंसं खाऊन घेऊया काहीतरी बाहेर, बघूया इथलं काय मिळतंय व्यवस्थित ते. आणि आई भाऊंच्या निमित्ताने आम्ही पण आलोय. खरं खूप फ्रेश वाटतंय आणि इतकी सुंदर हवा सुटली. आता दुपारी खूप गरमी होती, पण आता मस्त वाटायला लागले. आणि थोडा उशीर आहे बघा, किती गर्दी. फोटो घेते एक छान मस्त. हा, काय माहित.
थांबा एक मिनिट हा. हे गेम मध्ये आतमध्ये त्यानंतर पेटपूजा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आणि इथे काही क्लिप्ससुद्धा शूट करायला मी श्रीला सांगितल्या होत्या, परंतु त्या काय कशा डिलीट झाल्या माहिती नाही, कारण की परत थोडा वेळ शांभवीकडे सुद्धा फोन होता आणि इथे एक लेडीज ड्रायव्हर होती ना रिक्षाची, तर ते पाहून मला खूप छान वाटलं. ओके चला, जाताना आम्ही दोघं होतो, येताना एवढे जण आहोत. हो. मी आता रंकाळ्याच्या इथून मस्तपैकी बोटिंग वगैरे केली. त्यानंतर थोडंसं तिथं श्रीसाठी वगैरे खेळलो, थोडा वेळ मस्त वेळ घालवला आणि आता आलोय घरी. आणि चहा पाणी काय असेल ते नंतर मग स्वयंपाकाला लागूया. सो हे असं आहे आज सगळं काही जे रुटीन होते. चिव चिव कुठे टाकते? टेस्ट वाईज कसं आहे? ऑरेंज आहे वाटतं ती. हा आता जेवणाची तयारी करते पटापट. आणि जेवणामध्ये आज काय काय असणार आहे ते थोड्या वेळात दाखवते. गावाकडून आणलेली कोवळी वांगी आहेत, तर त्याची भाजी करायची चालली. भाऊ काय म्हणले, हॉटेलला जेवणापेक्षा घरी खूप छान बनवू शकतो आणि आपण. ही गावाकडची वांगी आहेत, मस्त काटेची वांगी वांग्याची विशेष म्हणजे. भाजी, काटेरी वांगे, काटाळ वांगे. काटाळ. चल आता पटापट जेवण बनवून घेते. पिकलेला आंबा आहे काही. हो काय? खावा की. हो कोणते हापूस आहे. हापूस मोठा राहते वाटतं की. ना मोठा होते, ही जरा लहान आहे सुरुवातीला. तर खतरनाक अशी काटाळ वांग्याची, म्हणजे हे गावाकडची वांगे, या काटाळ वांग्याची भाजी आहे आज. हॉटेलपेक्षा भारी भाजी. हॉटेलचा मूड हॉटेलपेक्षा भारी मूड. हो मग काय. शेंगदाणे तळून घेतलं मसाला बनवण्यासाठी. सगळं डिटेल नाही शेअर करत. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर कमेंट करायचं. छान व्यवस्थित आपण निवांत शूट करूया. हो. तुमच्यासोबत शेअर करते. जास्त मेसेज आले, जास्त कमेंट आलं तर नक्की आपण ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू. आता मी पटकन बनवून घेते. तिकडे जिरा राईस तयार आहे, भाकरी तयार आहे आणि आता घेत आहे. दिसत असेल वांग्याची भाजी मस्तपैकी तयार होते आणि इकडे राईस तयार झाला आहे, चपात्या आणि भाकरी. सो चला मग रेडी झाली भाजी. तयार आहे. मी चेंज करते आणि मग जेवायला घेऊ. ताट कशी झाली भाऊ भाजी? गावरान वांग, गावरान वांग. चला आम्हा सर्वांची मस्त अशी जेवणं वगैरे झाली आहेत. शांभवीला सुद्धा खाऊ खाऊ घातला आणि त्यानंतर मग मी इकडे भांडे घासून घेते. आता काही वेळा हे रुटीन माझं चेंज होतं, ते म्हणजे क्लास सुरू असल्यानंतर. बरं आपले क्लास येत्या 20 मेपासून सुरू होत आहेत. काही कारणास्तव ते पुढे ढकललेत. कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिला आहे. तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. चला आता हे भांडे वगैरे सगळं स्वच्छ झालं की लगेच किचन काउंटर पण मी क्लीन करून घेते. आणि शक्यतो हे रात्रीच्या वेळी रात्रीची भांडी घासण्यावर माझा जास्त भर असतो. किचन क्लिनिंग वगैरे केलं की मग सकाळी फ्रेश वाटतं. तर या इथं दिसत असेल किचन काउंटर वगैरे आवरून झालंय माझं स्वच्छ करून. तर बसल्या हवा लागते का नाही भाऊ? इथं लागत नाही, तिकडे लागते. तिकडच्या बाजूला ना, इकडं बिल्डिंग आडवे आहे तो, तिकडं डायरेक्ट हे आहे ना. हवा त्या साईडला. भाऊ ना म्हणून दाखवू, आजीला पण दाखवू. कालू दारी आया, कालू मदारी आया, काला अपना भाई लाया, काला अपना भाई लाया, नीता आई, राजू आया, पूजा आई, हर्ष आया, भीड़ लगी, दम 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 बाजा, कालू का देखो देखो कालू मदारी आया. आज जॉनी जॉनी म्हणून दाखव. टेलिंग लाईस, नो पप्पा, ओपन युअर माउथ. सर्व
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. मग तू सर्वांचं भलं कर, कल्याण करत जावं. बरं हे म्हण काय करते तुझं? राधिका गोरी से बिरज की छोरी से राधिका गोरी से वर पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है कि दर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते बहु ना देखो देखो म्हणून. देखो देखो बरं मला थँक्यू. ठरला म्हणते बरं मला दे हातात. थँक्यू. हां दे इकडे. थँक्यू. हां थँक्यू थँक्यू. काय बोलते तिला माहित? ए बाप देखो देखो. मला तर बघा आमचे जेवण वगैरे झालं तर आता इकडे दंगा मस्ती चालू आहे शांभवीची. आजी आजोबा बघायला लागल्यात काय काय दंगा करते ती. जगात चाटकी आहे त्याला काहीच नाही त्याला. डान्सिंग करतेस. बरं तुला ते येतंय का आपलं शांभवी? आता दंगा जोरातच आहे. हे उशीर झालाय लय. बस बस चिकी. बरं दादाला थँक्यू. पाय गोळा करी पाय गोळा कर श्री. मिट्टू 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 मिट्टू. देखो देखो तर असं आमचं आता देखो देखो चालूच असणार आहे. आता गप्प आम्हाला हे बोलूच देत नाही. खूप तर कसं वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग? सांगा. हो आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाय. गुड नाईट सर्वांना. थँक्यू. थँक्यू. काय काय बोलू झालंय तिला.